या लिस्टमध्ये अजून काही हवं असेल तर मला फोन करा. हां, संकोच करू नका, नक्की फोन करा. कुठे ठेवले असतील, कुठे ठेवले, कुठे गेले असतील. देवा, काय ग, काय कुठे गेलं, काय शोधतेस? हो, गौरीच्या शाळेची पुढच्या वर्षीच्या फर्स्ट सेमिस्टरची फी आज भरायची आहे. ते पैसे मी पर्समध्ये ठेवले होते, पण आता सापडतच नाहीये. कल्याणी, अगं तुझ्या पर्स मधून कोण घेणार आहे पैसे? तुझी पर्स तू ठेवतेस ना नेहमी कपाटात. हा, तिथे जाऊन बघ ना. बाबा, 4 वेळा बघितलं मी, नाहीये तिथे पैसे. तुम्ही कोणी बघितलेत का पैसे? हा, नाही ग, नाही बघितले. बाबांकडून मागून घेतले होते पैसे. आपल्या घरून व्यवस्था होण्याची काही शक्यता नव्हती आणि गौरीच्या शिक्षणाचं मला नुकसान करायचं नाहीये. पण ते पैसे नाही मिळाले तर? एक मिनिट. हे बघ, पैसे कुठेही जाणार नाहीत. मला सांग, किती होते पैसे? 20,000. 20,000? 20? एवढी मोठी रक्कम? गौरीची टर्म फी तेवढीच आहे. नचिकेत, अरे तू पैसे बघितलेस का कुठे? गौरीची फी 20,000 मी माझ्या पर्समध्ये ठेवले होते, बघितलेस का? नाही, मला नाही माहिती, मी नाही बघितले. नचिकेत, थांब. असा हात वर करून कुठे निघालास? किमान पैसे शोधायला तरी मदत कर. अरे, गौरीच्या फीशी काही संबंधच नसल्यासारखा नामानिराळा होऊन सटकतोयस तू. खरं तर बाप म्हणून ही तुझी जबाबदारी आहे, पण त्याचं काही पडलंच नाहीये तुला. जे तू करायला हवं ना, ते मी करतेय. निदान कन्सर्न तरी दाखव. नचिकेत, थांब. कसं? तुला माहिती आहे ना, सकाळीच माल डिलिव्हरीसाठी गोडाऊनच्या बाहेर काढून ठेवायचा म्हणून. हा, त्याच्यासाठी रात्री 2 लेबर लावून काम पूर्ण करून घ्यायचं होतं पॅकेजिंगचं. हा, आता तू मला सांगतो का लेबर मिळत नाहीये? रात्री थांबायला कोणी तयार नाहीये. नाही, मी आता या टायमाला कोण लेबर कुठून मॅनेज करू, सांग ना तू. काय मीच करू? मग तू काय करतोय? ठीक आहे, ठेव, मीच करतो. तू काही कामाचं नाही, लक्षात ठेवा. काका, काय झालं? अरे समीर, मी ज्या पॅकेजिंगच्या कंपनीत सुपरवायझर म्हणून काम करतो ना, त्या कंपनीचा एक माल अर्जंट डिस्पॅच करायचा आहे आणि त्याच्यासाठी 2 लेबर पाहिजे नाईट काम करणारे. मला तर कोणीच भेटत नाही आहे. काय करू तोच प्रश्न पडलाय मला. काका, मी केलं तर चालेल? अरे समीर, ते लेबरचं काम आहे, तू कसं कर? बघा काका, कुठलंही काम हलकं नसतं आणि तुम्हाला माझ्या घरची परिस्थिती माहिती आहे. नवीन नोकरी मिळेपर्यंत मला पैसे कमवण्यासाठी काही ना काहीतरी काम शोधावं लागणार आहे. मी करीन ना, आणि नीट करीन, तुम्ही नका काळजी करू. फक्त काका, या कामाचे पैसे लगेच मिळू शकतील का? नाही, पैसे लगेच मिळतील, पैशाचं काही टेन्शन नाही. पण काम जरा जास्त आहे ना, 700 बॉक्स आहे. नाही, तुम्ही नका काळजी करू, मी करीन ते सगळं. फक्त पैसे किती मिळणार आहेत? हे बाय, एका बॉक्सचे 10 रुपये, 700 बॉक्सचे 7,000 रुपये दिन जास्तीत जास्त. त्याच्यापेक्षा जास्त काही देऊ शकत नाही भाऊ मी.
नाही 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 चालेल, काही हरकत नाही. मला फक्त एकदा ते काम कसं करायचं ना ते दाखव. अरे मीच सांगतो ना. चल आता चल. चालेल, मी बॅग घेऊन येतो. हा मी पण हेल्मेट घेस येतो. काय कटकट आहे का तुझी? चल. नचिकेत थांब, मला तुझे खिसे बघू देत. काय? कल्याणी, अगं नवरा आहे तुझा तू. चोराशी बोलण्यासारखी काय बोलतेस त्याच्याशी? दारूच्या आहारी गेलेल्या माणसावर मी विश्वास ठेवू शकत नाही. आणि इथे प्रश्न 20,000 आणि गौरीच्या शिक्षणाचे. कल्याणी, अगं मोबाईल. कल्याणी, मोबाईल आहे खिशात. दाखव अगं मला. कल्याणी, मोबाईल. बघितलं बघितलं का? अरे, मुलीच्या शिक्षणाचे पैसे दारूसाठी चोरण्या इतकी मजल गेली तुझी? तुला लाज नाही वाटली? कल्याणी, हे बघ समीर, आपली कंपनी आहे ना फक्त पॅकेजिंगचं काम करते. आता हे जेवढे बॉक्स दिसत आहे ना, ह्याच्यामध्ये सगळे प्रोडक्ट भरून ठेवले आहे. हा, आपल्याला फक्त हे पॅक करायचे आहे. हे बघ.